आषाढी यात्रेच्या अनुषंगानं प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेल्या सर्व ज्या काही सोयी सुविधा आहेत याची महत्वपूर्ण जी काही कामाची तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आली असल्याची महत्वपूर्ण माहिती हबप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। आषाढी यात्रा सोहळा दिनांक 6 जुलै पासून असून यात्रा कालावधी 26 जून ते 10 जुलै असा आहे। या कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात। या यात्रेच्या अनुषंगाने भाविकांना मंदिर समितीमार्फत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे संपन्न झाली। आषाढी यात्रा कालावधीत मंदिर समितीने भाविकांच्या सुलभ आणि जलद दर्शनाला प्राधान्य दिले आहे। त्या अनुषंगाने करण्यात आलेली पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे। यात्रेला येणाऱ्या भाविकांना चांगल्या आणि पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे। आषाढी वारीच्या अनुषंगाने पदस्पर्श दर्शन रांगेत अत्याधुनिक पद्धतीची 12 पत्राशेड उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे। या दर्शन रांगेत श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप पासून कासार घाटपर्यंत 220 मीटर लांबीचा स्कायवॉक ते पत्राशेड पर्यंत वासे आणि बांबूचे बॅरिकेटिंग करून वॉटरप्रूफ मंडप उभारणे, पत्राशेड पासून गोपाळपूर येथील स्वेरी कॉलेज पर्यंत बॅरिकेटिंग, दर्शन रांगेत बसण्यासाठी बाकडे, रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून 6 ठिकाणी उड्डाणपुले, 3 ठिकाणी विश्रांती कक्ष। यंदा प्रथमच दर्शन रांगेत पाणी वाटपाच्या स्टॉलसोबत फिरते गाडे ठेवण्यात आले आहेत। तसेच मुखदर्शन रांगेत छत्रपती संभाजी चौक येथे सरकता उड्डाणपूल बसवण्यात येणार आहे। याशिवाय स्वयंसेवी संस्था, उपजिल्हा रुग्णालय, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहेत। या दृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले।